गेलो आम्ही 2 दिवस इथं बसू 2 दिवस आम्ही इथं बसू आयुक्त मॅडम कडे आम्ही 10 वेळा गेलेलो गेल्या 3 महिन्यापासून रेल्वेची कसारा 3री लाईन चालू झाल्यापासून आमचं सांडपाणी बंद केलेलं आहे 3 महिन्यापासून सांडपाण्याचं 1000 ते 1200 घरांची वस्ती आहे लवजीनगर मोहने त्याचं सांडपाणी बंद केलेलं आहे आणि आम्ही वारंवार केडीएमसी अधिकाऱ्यांकडे गेलो प्रभागच्या अधिकाऱ्यांकडे गेलो आम्ही आयुक्त मॅडम कडे गेलो इंदूर आणि झाकड मॅडम कडे त्यांना पण वारंवार आम्ही लेटर दिल्यात स्वतः जाऊन भेटलो पण त्यांनी अजून कोणी दखल दिलेलं नाही वरून केडीएमसीचे अधिकारी येऊन आम्हाला बोलतात तुम्ही राहतात ती जागा अदानीची आहे कंपनीची आहे आमच्या 3री पिढी आहे जवळ इथं आणि ते लोक येऊन आता आम्हाला सांगतात की अदानीची जागा आहे ते लोक केडीएमसीचे अधिकारी आहेत का अदानीचे वकील आहेत की अदानीची बाजू येऊन आमच्या समोर मांडतात 3 महिन्यापासून आमचं सांडपाण्याचं जे बंद केलेलं आहे ते आम्हाला आज आम्हाला मोकळं करून द्या कारण 3 महिन्यापासून आम्ही सहन करतोय आमचे लहान मुलं आजारी आहेत आम्ही जेवताना टाकत आमच्या आळे येतात जेवताना त्या आळ्या बाजूला काढून आम्ही जेवण करतोय आम्ही पण माणसं आहेत ना कुत्र मांजर तर नाही येत आम्ही माणूसच आहे त्यामुळे माणूस असल्यासारखं आमच्याकडे बघा आणि टॉयलेटचं पण सुविधा नाही आमच्याकडे टॉयलेट साठी आम्हाला रेल्वे ट्रॅकवर जावं लागतं उघड्यावर बसावं लागतं 2023 पासून आमच्याकडे टॉयलेट नाही 22 पासून उघड्यावर बसावं लागतंय ट्रेन मधून येणारे जाणारे व्हिडिओ करतात घाण कमेंट पास करतात पण तरी देखील आमचं कोणी दखल देत नाही आम्ही 10 ते 15 वेळा केडीएमसी ला जाऊन आलोय आयुक्त मॅडमला भेटून आले पण कोणी आमची दखल घेतलेली नाही आम्हाला काय हाऊस नाही एवढ्या उन्हात उभा राहायची आयुक्त मॅडमला इथं बोलवा काय आहे ते आमचा प्रश्न आजच्या आज सोडवा आमच्या सांडपाण्याच्या गटारी आहेत त्या आजच्या आज उघडं करून द्या आज उद्या पावसाळा तोंडावर आलाय एक पाऊस पडला तर आम्ही मरणाच्या दारात उभे एकच पाऊस पडले कारण रोजचं वापरण्याचं पाणी जर पास होत नाही पावसाचं पाणी कसं पास होणार आहे